तुझ्या डोळ्याची कमान तिथं वाळीन प्राण गुफाट्यात तुझी सावली तुझ्या जोडीनं गोडीनं सोन पावली लक्ष्मीला सोन पावली। जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषी एडिटमध्ये। व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयार झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे काय आपला लाईट मशीन आहे त्याचीच गरज लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। नव्या लेसाचं तुमच्या भावाच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। तर चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। सिंपल भावना जे काय आपलं बिटमार्क आहे अशा प्रकारे ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जे काय आपण हे मटेरियल लावून दिले आहे तर आपल्याला तुम्हाला तर माहिती आहे की आपल्याला आपले फोटो बदलायचे आहेत, तर चला ते फोटो आपण बदलून घेऊ। सिंपली भावना जे काय आपला एकवाला फोटो दिसते त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं। क्लिक करून घेतल्यानंतर जे काय आपलं कलर स्पीडचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि जे काही इमेज आहे तिथून अशी क्लिक करून घ्यायचं। तुम्हाला इथे कोणता पण फोटो लावू शकता, तुमचा किंवा तुमच्या मॉडेलचा, अशा प्रकारे तुम्ही कोणता पण फोटो अति लावू शकता। एवढं झाल्यानंतर अशा प्रकारे आपण आपला फोटो बदलू शकतो। तर बघू शकता की आपला तो मागचा जो काही फोटो आहे तो बदलून गेलेला आहे। तर एवढं झाल्यानंतर भावनो जो काही हा समोरचा फोटो येतो अशा प्रकारे, तर त्याला पण आपल्याला बदलायचं असेल तर सिंपली आपलं हे ग्रुपचं ऑप्शन तिथे ग्रुपवर क्लिक करायचं आणि एडिट ग्रुपवर क्लिक करून ती खाली तिथे इमेज दिसते तिच्यावर क्लिक करून कलर स्पीडच्या ऑप्शनवर क्लिक करून इथून भावांना इमेजवर क्लिक करून इथून तुम्ही कोणता पण फोटो लावू शकता। अशा प्रकारे जे काय आपली मॉडेल असेल किंवा तुमची मॉडेल असेल किंवा तुमचा फोटो असेल अशा प्रकारे तुम्ही लावू शकता। ॲडजस्ट वगैरे करून अशा प्रकारे तुम्ही लावू शकता। तर एवढं झाल्यानंतर भावांनो बॅक यायचं। बॅक आल्यानंतर अशा प्रकारे बघू शकता की जो काय आपला फोटो आहे तो अशा प्रकारे लागून गेलेला आहे। आणि जेवढे पण हे फोटो आहेत भावांनो इथे तुम्हाला अशाच प्रकारे आपल्याला फोटो लावायचे आहेत, तर तुम्ही लावून घ्यायचे आहेत जिथं पण आपले फोटो आहेत तिथं। आणि एवढं झाल्यानंतर भावांनो जे काही दोन बीट आहेत तिथे यायचे। तिथे आल्यानंतर इकडे जेवढ्या बीट आहेत तिथे आपल्याला काही नाही जे काही आपलं मॉडेलचे फोटो आहेत ते लावायचे आहेत, तर चला ते पण लावून घेऊ। अशा प्रकारे जे काही आपला मॉडेलचा फोटो आहे तो अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे। लावून घेतल्यानंतर भावांनो त्याला बीटपर्यंत घेऊन जायचं आहे। घेऊन घेतल्यानंतर भावांनो जे काही हा फोटो आहे तो सगळ्या लेअरच्या खालती घ्यायचा आहे। अशा प्रकारे भावांनो जो फोटो आहे तो आपल्या लेअरच्या खालती घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपला फोटो लेअरच्या खालती घ्यायचा आहे। तर एवढं झाल्यानंतर इथं पण फोटो लावायचे आहेत, तर चला तो फोटो लावून घेऊ। अशा प्रकारे जे काही आपले फोटो आहेत ते भावांनो अशा प्रकारे तुम्हाला लावून घ्यायचे आहे आणि याला लेअरच्या खालती घेऊन यायचं आहे अशा प्रकारे। तर बघू शकता भावांनो। आणि एवढं झाल्यानंतर भावांनो जे काही आपलं समोर यायचं दोन बीट आहेत तिथे यायचं। तिथं आल्यानंतर जो काही हा व्हिडिओ इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे कॉपी करायचा आहे। कॉपी केल्यानंतर जे काही इकडे आपण इफेक्ट लावलेले नाही तर इथं पण आपल्याला अशा प्रकारे लावायचे आहेत। तर आपल्याला इथं हा व्हिडिओ अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे आणि इथं पण आपल्याला हाच व्हिडिओ अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे। इथं पण आपल्याला हाच व्हिडिओ पेस्ट करून घ्यायचा आहे। तर भावांनो बघू शकता की आपले इफेक्ट लागून गेलेले आहे, इफेक्ट वगैरे फोटो वगैरे लागलेले आहेत। तर आता आपल्याला काय करायचं, समोर यायचं आहे। समोर आल्यानंतर भावांनो जे काय आपलं बॉर्डर आहे ते पण तुम्ही लावून घ्यायचं आहे। बॉर्डर वगैरे लोगो वगैरे लावून घ्यायचा आहे। अशा प्रकारे भावांनो याला लास्टपर्यंत घेऊन यायचं आहे। घेऊन आल्यानंतर अजून समोर यायचं आहे। समोर आल्यानंतर भावांनो जे काय आपली एक्सपोर्ट बटन आहे त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक करून घेतल्यानंतर HD मध्ये आपलं एक्सपोर्ट करून टाकायचं आहे। तर भावांनो आपला व्हिडिओ एकदम कंप्लीट झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया नवीन एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।